मुरगुड शहरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह. विविध मारुती मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. मुरगुड शहरामध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. शहरातील गाव तलाव येथील मारुती मंदिर, मध्यवर्ती ठिकाणी असलेले ग्रामदैवत हनुमान मंदिर, भाटगली येथील मारुती मंदिर तसेच सर पिराजीराव तलाव परिसरातील मारुती मंदिरात जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पहाटे सकाळी 6 वाजता हनुमान जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. यावेळी महिला भाविकांसह मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थिती लावून दर्शन घेतलं. सोहळ्यानंतर भाविकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. यानंतर शहरातील गाव भागातील पाराजवळील मारुती मंदिर आणि राणा प्रताप चौकातील भाटगली येथील मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सर पिराजीराव तलावाजवळील मारुती मंदिरात कैलासवासी राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या परिवारामार्फत दरवर्षी विशेष पूजा केली जाते. तलावाच्या बांधकामाच्या वेळी सापडलेल्या हनुमंताच्या मूर्तीवर उभारण्यात आलेले हे सुंदर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. तसेच शहरातील पुरातन आणि जागृत मानल्या जाणाऱ्या साळुंखे गल्लीजवळील सीमेचा मारुती मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मुरगुडचे हे पूर्वीचे ग्रामदैवत मानले जाते. पूर्वी शहराची सीमा येथून सुरू होत असल्याने या मंदिराला सीमेचा मारुती म्हणून देखील ओळखलं जातं. जुने मंदिर जतन करण्याच्या भूमिकेमुळे हे आकर्षक आणि पारंपरिक मंदिर आजही भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या मंदिरातून मारुती रायाचा पाळणा शहरामधील सर्व मंदिरामधून जात माधवराव पाटील यांच्या घरामध्ये जातो. गाव तलावाजवळील मारुती मंदिरामध्ये देखील आकर्षक पूजा बांधण्यात आल्याचं पाहावयास मिळालं. येथील तलावामध्ये तब्बल 80 फूट मारुती रायाची मूर्ती प्रस्तावित आहे. त्याचा संकल्प देखील भाविकांमार्फत करण्यात आला. एकूणच मुरगुड शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार.